तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे आहेत दुग्ध व्यवसायक. आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. ओमप्रकाश देवराव काळे, मरडगा. बरं, तर मला सांगा, आपण दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? एक वर्ष झालं. 1 वर्ष. तर पहिलं आपल्याकडं काय होतं दुग्ध व्यवसाय? म्हशी होत्या. म्हशी होत्या. बरं, तर मग ही गाय आपण कधी आणली, जर्सी गाय? ही गाय आणली आकडतोंडी. आखाडतोंडी. बरं, तर ही आपण जे म्हैस होत्या ते म्हैस विक्री केल्या का? म्हशी विक्री केल्या का? हां. आणि त्या काय गाईचा व्यवसाय करावा म्हणलो म्हणून गाय आणली. बरं, आणि ही गाय आपण कधी आणली? आकडतोंडी. आखाडतोंडी. आणि कितीला आणली? 40 लाख. 40,000ला. बरं, त्या ज्यावेळेस आणली त्यावेळेस गाभण होती का दूधच घेईल? नाही, गाभण होती. गाभण. 6 महिन्याची. बरं, आणि तुमच्यापाशी आल्यावर इली का? हो. बरं, तर मग आता किती देते दूध? दूध देते 5 लिटर. 5 लिटर. बरं, तर मला सांगा, दूध डेअरीला देता का व डेअरीला. डेअरीला? बरं, काय फॅट लागते हिला? फॅट आहे तिचा. असं का? बरं, तर मला सांगा, हिचं सकाळपासून चारा नियोजन कसं करता? गवत गजरा आहे, रानातलं गवत आहे. बरं, आणि ढेप वगैरे? ढेप 2 किलो. एक टाईम? बरं, तर मग आम्हाला सांगा, आता आपण किती महिन्यापासून दूध डेअरीला देता यायचं? 4 महिने झाले. बरं, तर मग आतापर्यंत आपल्याला हप्ता किती येते डेअरीचा? हप्ता 2000. हां, आणि एकाच गाईचं दूध चालू आहे की नाही? बरं, तर मग एका गाईचं 2000 हप्ता येते. आणि महिना किती? महिन्याला किती येतात आपल्याला? बरं, महिन्याचा आपण हिशोब शेतकऱ्यांचा आपण माहीत असते मित्रांनो, की आपण शेतकरी आहोत. तर सरळ आपल्याला आतापर्यंत किती इन्कम झालं म्हणले? 30,000 रुपये. 30,000. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी ज्या पार्ट्या म्हशी होत्या ती विकून आता ही गाय आणली. आणि म्हशी कितीला विकल्या तुमच्या? 30,000. 30,000ला विकल्या आणि 40,000ला गाय आणली, आहे की नाही? आणि सरळ यांचा हिशोब 30,000 रुपये दुधातून पण काढलेले आहेत. आणि सोय अशी करतात, तुम्हाला शेतकरी मित्रांनो सांगतो. आता हे गजरा गवत बघू शकता. आणि आता यांनी इकडे यांची गावरान गाय आहे, ते एक शेड पण बांधलेला आहे. तर आपण शेडबद्दल पण माहिती विचारणारच आहोत यांना. तर त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की यांच्याकडे पहिले शेड पण नव्हतं. त्यावेळेस यांच्याकडे म्हशी होत्या आणि म्हशी दूध पण देत गेल्या. एक म्हैस आहे का? बरं, तर त्यावेळेस याच झाडाखाली आपण यांची मुलाखत घेतली होती. आणि इकडं बघू शकता मोकळं रान आहे, इकडं पण हे चारतात आणि चांगल्या प्रकारे मेहनती शेतकरी आहेत. यांची मेहनत जर तुम्हाला चांगली दाखवली तर इतकी मेहनत की सांगायचं काम नाही. कारण ही कुठेही जास्त वेळ शेतामध्ये आपल्या व्यवसायावर जास्त लक्ष देतात. आता हे आपलं चारा क्षेत्र किती आहे? अर्धा गुंठ. अर्धा गुंठ आहे की नाही? बरं, आणि हे आपलं इकडं शेत? 3 एकर 10 गुंठ. बरं, आणि ते तिकडं कडोळ मका लावली का हे? बरोबर. हां, आता ही आपली गावरान गाय लाल कंधारी. बरं, आता ही घरचीच आहे की नाही? किती वर्षाची असेल? 1.5 वर्षाची. 1.5 वर्षाची. बरं. तर मग आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस म्हैशी पण होत्या आणि आता जर्सी गाय आणली, तर म्हैशी चांगल्या आहे का जर्सी गाय तुम्हाला चांगल्या वाटल्या? गाईचं जरा असं चांगलं आहे, गाईचा व्यवसाय. म्हैशीचा जरा किटक आहे, की त्याला हिंडवा लागते. हां, गाईला काही नाही, हिंडवायची गरज नाही. बाहेर जगते गाय तर. बरं, आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी यांच्या सोयऱ्यापासूनच ही गाय आणलेली आहे घरगुती. म्हणजे जे आपल्या इकडल्या जे जनावरं खातात तेच ही गाय खाते आणि आपल्या वातावरणात वाढलेली आहे की नाही? आणि आपल्या वातावरणात वाढल्यामुळे या जर्सी गायीवर जास्त रोग वगैरे येत नाहीत. आपण जर दुसरीकडून गाय आणली तर तिच्या आपल्याला बऱ्याच समस्या जाणू शकतात. तर मला सांगा, आता ही आपण जर्सी गाय आणली, काही आता ही 4
5 महिन्यापासून आणली म्हणले, त्यावेळेसपासून तुम्हाला काही हिला काही म्हणजे दुखापरी हां काही नाही. काही नाही डॉक्टर वगैरेला दाखवायचं काम काहीच नाही की नाही? फक्त ते इली तेव्हा तिला ते टॉनिकचे फिनिकचे इंजेक्शन दिले तेवढाच खर्च लागला तिला. बरं बाकी मग काही तुम्हाला काहीच नाही. आणि इतकं हे 3-4 महिन्यापासून सारखं पाणी वातावरण खराब होतं तरी तरी काहीच नाही. काहीच नाही की नाही? स्वच्छ आहे सगळं. बरं बघू करतो आम्ही सगळं करू. हां धुपट वगैरे आहे की नाही काळजी घेता आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं स्वच्छता आहे. उतार आहे, वैरण आहे. हां तर चला मी तुम्हाला यांचं हे शेड दाखवतो. हे बघा गव्हाण केलेली आहे. हे गव्हाण जे आहे विकत आणली का बनवली का आपण घरी? घरीच बनवली. बरं हे बघू शकता टाकी तिच्यामध्ये हरभऱ्याचं कुटार आहे की नाही, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आता हे बघू शकता साध्या पद्धतीने कमी खर्चामध्ये हे झोपडं म्हणजे शेड बनवलेलं आहे. सिमेंटच्या जाळ्यापासून पत्र आणलेले आहेत आणि कुटार पण मधात ठेवलेला आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे लोखंडी बल्ल्या, सोयाबीनचं कुटार, आपलं हरभऱ्याचं कुटार आहे, हरभरा आणि तूर. बरं तर आम्हाला सांगा किती बाय कितीचं शेड असेल तुमचं? 20 बाय बरं तर 13. 20 बाय 13. तर मला सांगा आता हे किती खर्च आला असेल या शेडला तुमच्या? 60,000. 60,000 आहे की नाही? तर बघू शकता मित्रांनो पूर्ण हे टाटा शक्तीचे पत्र आहेत. हे बघा त्याच्यामुळं पत्राचा जास्त खर्च आणि सिमेंटचे पोल. आता हे पोल किती फुटाचे असतील? 10 फुटी आहे. बरं तर काय केवढ्याला पडला पोल तुम्हाला? 400 आले. 400 रुपयाला आहे की नाही आणि आणायचं भाडं वेगळं. बरं तर बघू शकता पूर्ण म्हणजे एकदा आता ही इन्व्हेस्टमेंट झालेली आहे शेतकरी मित्रांनो आणि कमी खर्चामध्ये हे काही घरचे पत्रच होते आणि कुटार वगैरे ठेवण्यासाठी. आणि संध्याकाळी इथं बांधता का? संध्याकाळचं. बरं पाणी पावसाचं टेन्शन नाही आहे की नाही आणि हे इथं जाळ वगैरे करता? बरं तर बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन आहे. आता याच्यात काय बेड वगैरे करायचा विचार भविष्यात? नाही काही नाही, साधंच ठेवायचं. साधंच आहे की नाही म्हणजे आपण खाऊन होते. बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो जास्त वेळ दिवसभर बाहेर राहतात, संध्याकाळी त्या वेळेसाठी आपण मधात ठेवतो. तर अशा प्रकारे चांगलं नियोजन आहे. तर मग मला सांगा आपण शेती जोड व्यवसाय करत आता दुग्ध व्यवसाय तुम्ही करायली, दुग्ध व्यवसाय परवडते का? खाते आपल्या शेतकऱ्यासाठी दुसऱ्या काला जायची गरज नाही, गावात बसायची गरज नाही. आपलं शेत जाणे घर जाणे आणि जास्त वेळ पण आपल्याला द्यायची गरज नाही की नाही? कोणाला द्यायची गरज. हां आणि चारा पाणी व्यवस्था केली की आपण निवांत आराम करू शकतो आणि शेतीचं काम करू शकतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन आहे. नक्की शेतीचे कामं करत करत एक साईड बिझनेस रोज आपल्या हातात पैसा 10 दिवसाला येऊ शकतो. यासाठी हे नियोजन चांगल्या प्रकारे आहे. नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.